मॅच सुरू होत असताना पाहायला मिळते आईगावदी मुंडूपाडा विपक्ष सारंगपुरी अशी मॅच पाहायला मिळते। यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल, इनफिल्डला भेदत असताना चेंडू सीमा पार एका टप्प्यावरती येतोय। हा चौकार 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड। पहिला चेंडू आणि त्यावरती चौकार पाहायला मिळतोय। ओव्हर नंबर 12 चेंडू 12वा खेळाडू सारंगपुरी टीमचा नाहीये, पेनल्टीला समोर जावं लागेल, लवकर पाठवा। मग एक चेंडू पडून गेलाय मित्रांनो, थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड असणं गरजेचं आहे। अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय। हर्षल पवार आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा। तर हर्षल आपल्याला पाहायला मिळतील। अरे तुमचा विषय इंटरनल राहू दे भावा, तुमचा इंटरनल विषय राहू दे, माझा विचार करा। अर्जुन आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहे। मोहन आणि भावेश ही जोडी पाहायला मिळतीये। यावेळेस फिल्डर करतोय काय, नक्की करतोय काय तो, हे मात्र प्रश्नचिन्ह असेल। हर्षलचं खूप नाव ऐकलंय मी सातत्याने, आय थिंक धर्मवीर चषकामध्ये देखील हर्षलने समालोचन केलंय। पहिले 4 दिवस मी होतो, मात्र त्यानंतर मी रत्नागिरीला गेलो आणि त्या दिवसापासून हर्षल होता। हर्षलचा देखील विचार केला तर खूप नाव ऐकलंय या विभागामध्ये, सातत्याने प्रत्येक जण हर्षल तुझं नाव घेत असतो, मात्र आता मला देखील समोरासमोर हर्षलचं समालोचन ऐकायला मिळेल। ओ टू कॉम्बॉक्स हर्षल पवार। यस धन्यवाद चव्हाण सर, आपण त्यांचा हा आवाज ऐकत होता या स्पर्धेच्या अंतर्गत। गेले 7 दिवस आपण पाहिलंय त्यांचा आवाज आणि एक सुमधुर आवाज आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत ऐकायला मिळतोय। चव्हाण सरांचा पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत। आपण दिलेली ही जी सेवा होती ती अमूल्य आमच्यासाठी राहील आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा सगळ्या लाडके क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करूयात। मॅच महत्त्वाचा असेल दोन्ही संघासाठी। आपण पाहत आहोत एका बाजूला सारंगपुरी संघ आणि दुसऱ्या बाजूला मोंडुळपाडा संघ, या दोन संघादरम्यानची लढाई। पंच सांगतायत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने ओव्हर देखील समाप्त होते। पहिल्या ओव्हरचा खेळ यावेळेस आता फिनिश होतो आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं राजा आहे भावाचा बर्थडे आज माझ्या, अरे होऊन दे खर्च किती बी आहे। यस धन्यवाद आमचे निलेश भोईर यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत। आणि हे संगीत आमचे निलेश पागी त्यांच्यासाठी होतं स्पेशल। निलेश भोईर यांच्याकडनं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं। निलेश पागीसाठी इथे होते ते संगीत। मिस टायमिंग फटका, विकेट मिळू शकते। डाऊन द बॉल फिल्डर जजमेंट करतायत, जजमेंट करा। बॉडी बालान्स गमावला आणि त्याच्यानंतर पाहत आहोत की पाहता पाहता आता 2 धावा देखील कंप्लीट झालात। अगदी जोडी पाहायला गेलं तर मोहन आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते। सारंगपुरी संघ म्हटलं तर जेव्हा जेव्हा हा संघ आमच्या समोर येतो
डोळ्यासमोर आल्यानंतर हे दोन नावं आम्हाला सातत्यानं ऐकायला मिळतात या टीम मध्ये. महत्वाचे दोन्ही खेळाडू आहेत आणि दोन्ही अष्टपैलू खेळाडू. धाबा झाला टोटल धावफलकावरती 19 धाबा. 19 वरती धावफलक, एकही विकेट गेलेली नाहीत. 4 ओव्हरचा सामना आहे आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत सुरुवात अगदी लाजवाब पाहायला भेटते सारंगपुरी संघाची. अगदी समोर बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, जजमेंट चांगलं दिसतंय. झेल पकडला गेला अर्जुन कडनं आणि बॅट्समन आता पहिला मोठा धक्का. मोहन बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट आपण पाहत आहोत. ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये गरज होती आणि ही ब्रेक थ्रू मात्र गोलंदाज गणेशने मिळवून दिलेली आहे. गणेशच्या खात्यामध्ये आलेली विकेट. अगदी 440 होल्डचा हा धक्का दिला गेला मोहनच्या रूपाने आपल्याला पाहत आहोत आपण. सारंगपुरी संघाला लागलेला हा पहिला हादरा. पहिली विकेट पाहायला गेलं तर 19 वरती ही पहिली विकेट आणि त्यानंतर आता इनाट नंबर 3 वरती भारत हा फलंदाज. पाहूयात हा देखील एक महत्वाचा खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणं तितकासा महत्वाचा आहे. आज या पोलमध्ये जर पाहायला गेलं तर वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाने क्वालिफाय जरूर झालेत, परंतु दुसरा संघ कोणता क्वालिफाय होईल त्याच्यासाठी या लढती लढल्या जात आहेत. पुललेंचा बॉल होता यावेळेस बॅक ब्लॉक थोडंसं खाली ठेवून मात्र आडवा बाटनं लॉप केलं होतं हा फटका अलॉंग द कार्पेट आणि तिथे आपण पाहत आहोत फिल्डर होते काऊ कॉर्नर मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. चेकी सिंगल मिळू शकते. सिंगलच्या मदतीनं या मॅच मध्ये भारतचं अकाउंट ओपन होतोय. सिंगलनं आणि धाबा झाला टोटल आता 20. भरत हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्रायकर एंडला आदित्य. स्लॉक स्वीप फटका चांगला आहे, परंतु इलिव्हेशन आणि टायमिंग त्यानंतर डिस्टन्स हे सगळं काही पाहिलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत फटका फसला आणि झटका लागलाय. महत्वाचा खेळाडू आदित्य हा खेळाडू यावेळेस होता आउट. अगदी फिंगर रोल केले होते पहा हा फटका. त्याच्यानंतर आपण पाहत आहोत बॅटच्या टोला लागला होता. इलिव्हेशन थोडेसे कमी जुळालं आणि त्यानंतर आपण पाहत आहोत मिड विकेट मध्ये एक चांगला झेल पकडला गेलाय. मोठा धक्का आदित्यच्या रूपाने मात्र इथं सारंगपुरी संघाला लागतोय आणि आता ही मिळालेली दुसरी विकेट मोंडूळपाडा संघाला. गणेशनंच दोन्ही विकेट घेतलेल्या आहेत आणि महत्वाची भूमिका या मॅच मध्ये गणेश पार पाडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 हे बहारदार पर्व आपण पाहत आहोत. स्पर्धेचं चौथं पर्व. यामध्ये या स्पर्धेचं नेहमीच आकर्षण राहतं. मॅन ऑफ द सिरीज साठी राहिलेली बाईक ही नेहमीच या स्पर्धेचे आकर्षण असते आणि आपण पाहत आहोत आज देखील मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजमात्र इथून उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. 20 धावा झाल्यात आणि 2 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. 19 वरती पहिला धक्का, 20 वरती दुसरा धक्का आणि यावेळेस आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय भावेश. बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता. पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने बॉलला वळवलंय. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. जजमेंट चांगलं दिसते. बॉल अडवला गेला हे महत्वाचं. 2 धाबा मिळाल्यात. आता तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. कॉल कॉम्बिनेशन चांगलं पाहायला भेटतंय. चांगलं तालमेल पाहायला भेटतंय दोन्ही फलंदाजांमध्ये आणि आता 2 ओव्हरचा खेळ झाला. 11च्या सरासरीने धाबा पाहायला भेटतील आपल्याला 2 ओव्हर मध्ये. 22 धावा, 2 विकेट, 22 धावा आणि 2 ओव्हर देखील समाप्त झाल्यात. एक चांगला खेळ दोन्ही संघाकडून अपेक्षित आहे आणि आतापर्यंत जर खेळाचा विचार करायला गेला तर दोन्ही बाजूला चांगलाच खेळ रंगलाय. तिसऱ्या ओव्हरकडे आता वाटचाल होईल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ पाहूयात आणि सध्याच्या घडीला ही जी जोडी पाहत आहोत आपण या जोडीवरती या टीमचं दारोमदार आपल्याला पाहायला भेटत आहे. सारंगपुरी संघाकडनं भावेश आणि भरत या जोडीला अजून देखील धावा जोडणं गरजेचे असणार आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ विचारात घेतला जाईल. बॉलर आपल्याला पाहायला भेटतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सागर. अजून एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल मोंडूळपाडा टीमचा. तिन्ही जे खेळाडू आपण पाहिले तर बॅटिंग साठी देखील त्यांना आपण सेकंड इनिंग मध्ये देखील पाहणार आहोत. पहिला बॉलर अर्जुन आपण पाहिला, तो देखील अष्टपैलू खेळाडू. दुसरा बॉलर आपण पाहत आहोत गणेशने चांगली कामगिरी केली. त्यानंतर आता सागर तिसऱ्या ओव्हर मध्ये पाहायला भेटतोय. पहिला चेंडू बॅट अँड पॅड मधनं खोदून काढलाय. हवेमध्ये चेंडू आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं इथून झेल पकडला गेला आणि आता धक्का दिलाय. तिसरा फलंदाज भरत आउट.
जिथे आपण पाहायला गेलं तर जेव्हा पहिली ओव्हर समाप्त झाली तिथे एकही विकेट नव्हती. दुसऱ्या ओव्हरमध्ये जसा गणेश आला, गणेशनं अगदी लाजबाब कामगिरी केली आहे या मॅच मध्ये. ब्रेक थ्रू मिळवल्यानंतर अजून एक विकेट त्याच्या खात्यामध्ये 2 राहिल्यात आणि त्यानंतर सागर आता पावली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. लाजबाब आतापर्यंत कामगिरी पाहायला भेटते. सुरुवात तर चांगली झाली होती परंतु शेवट हा सगळ्यात महत्वाचा मानला जाईल. शेवट पाहूयात कोणता संघ चांगला करेल या इनिंग मध्ये. आतापर्यंत 22 आणि 22 वरती आता तिसरा धक्का देखील दिला गेलाय सारंगपुरी संघाला. जयेश विदेसर यावेळेस स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला भेटलेत. यावेळेस त्यांच्या बॅटमधून फटका पाहत आहोत अलॉंग द कार्पेट. मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा पेट्रोलिंग चांगलं होतं. बॉल फेकी पहा ॲक्युरेट होती, अगदी रॉकेट फेकी पाहायला भेटली आणि तिथे आपण पाहत आहोत एक सिंगल आता जयेश विदेसरांच्या खात्यामध्ये येते. त्यांचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालंय. या सिंगलच्या मदतीने आता धावा झाला टोटल 23. चला बॅटची मागणी होते, डगआउट मधनं थोडं लक्ष असू द्यात. बॅटची मागणी होते, लवकरात लवकर बॅट घेऊन जायचं आहे. भरपूर भव्यदिव्य नियोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला भेटतोय. आजचा पाहायला गेलं तर या स्पर्धेचा 7वा दिवस पाहता पाहता आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला मेगा फिनालेचा दिवस या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटणार आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजे मात्र प्रत्येक वेळेस प्रत्येक पर्वामध्ये आम्ही पाहिलंय. या वर्षामध्ये काही कारणामुळे आम्हाला येणं थोडंसं जमलं नाही, त्यामुळे आम्ही थोडंसं दिलगिरी देखील व्यक्त करतो आयोजकांची. कारण इन्व्हिटेशन जरूर होतं परंतु येता आलेलं नव्हतं आम्हाला. आज संधी मिळाली आणि त्याचमुळे जी संधी मिळालेली आहे त्या संधीसाठी देखील आम्ही आभारी आहोत. यावेळेस उंच उंच आणि उंच गेला हा बॉल. डिस्टन्स पाहावा लागेल. लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट दी डिस्टन्स. बॉल गोइंग अँड गॉन. काय पिकअप स्ट्रोक पाहायला गेला तर आपण पाहत आहोत. अगदी खेचून मारला होता हा फटका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षक बरोबर पाहतच राहिला होता. पहा जजमेंट करत असताना बरोबर मस्तकाला दस्तक देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आला लाहे प्रीमियर लीग षटकार आणि धावा झाल्यात आता 29. 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. लोवर फुल टॉस होता. यावेळेस देखील ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला लागल्यानंतर शॉट मिड विकेटला आपण पाहत आहोत. फिल्डर होते, चांगली फिल्डिंग 30 यार्ड सर्कल मध्ये होते आणि बॉल फिकी झाल्यानंतर एक सिंगल इथून आता भावेशच्या खात्यामध्ये जाईल. भावेश पोहोचला 8 वरती आणि धावा झाला टोटल 30 धावा. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस टायमिंग फटका फसलाय. फिल्डर आलेत. जजमेंट चांगलं दिसतंय. जज केलं गेलं आणि आता झेलबादच्या स्वरूपामध्ये जयेश विदेसर देखील आउट. 4 धक्के आता दिले गेले. 4था धक्का हा लागलाय सारंगपुरी संघाला. मिडल ऑर्डरचे बॅट्समन यावेळेस जयेश विदेसर काहीशी चांगली कामगिरी या मॅच मध्ये करू शकलेले नाहीत आणि आता नवीन फलंदाज आपल्याला महेश पाहायला भेटतील. टार्गेट सेट करतायत. अगदी या मॅच मध्ये आपण पाहत आहोत मोंडोलपाडा संघानं आई गावदेवी स्पोर्ट्स मोंडोलपाडा संघानं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतलेला होता, पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटत होतं की हा निर्णय थोडासा महागडा ठरू शकतोय, परंतु त्याच्यानंतर केलेला हा पलटवार आपण मित्रांनो पाहत आहात आई गावदेवी स्पोर्ट्स मोंडोलपाडा संघाचं. 30 धावसंख्येवरती आता 4 धक्के दिले गेलेत. सुरुवात लाजबाब होती कारण तिथे आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 15 धावा कुठल्या होत्या. फलंदाज मोहन आणि अजिंक्यनं. अजून एक चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी बॉल राहिलाय. इथे देखील ही ओव्हर समाप्त होते. या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा आणि 2 विकेट आता सागरच्या खात्यामध्ये आहेत आणि 3 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर 10ची सरासरी आता पाहायला भेटते आणि धावा झाला टोटल 30. 3 ओव्हर 30 धावा 4 विकेट सारंगपुरी संघ. लाहेकरांचं नियोजन म्हटलं तर अगदी आपण बहरदार नियोजन प्रत्येक पर्वामध्ये आम्हाला पाहायला भेटलंय. केलेली मेहनत या अगोदरचं आम्ही मैदान पाहिलं होतं, परंतु प्रत्येक वर्षामध्ये काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये सातत्यानं त्यांचा असतो. त्याच्यामध्ये आमचे सँडी भोईर सर असतील, भाऊ फर्डे सर असतील, नितेश भोईर सर असतील, निलेश भोईर सर असतील, उर्वरित सगळेच लाहेकर. आणि यावेळेस पहा आसमानी ठोला, उडन खटोला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर काऊ कॉर्नरला ठोकलाय. यावेळेस भावेशनं षटकार. फुलटॉस मिळाल्यानंतर एक घरचं आमंत्रण असतं आणि घरचं आमंत्रण स्वीकारणं गरजेचं असतं.
तिथे नाही म्हणायचं नसतं आणि आता तेच केलं फलंदाजानं. फुल टॉस मिळाला. फुल टॉस वरती फुल टोल वसूल होत असताना धावा झाला आता 36. समोर शेंडू होता यावेळेस देखील स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सर्वात सेफ फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातारचा ठोकला हा दुसरा बिग वन सिक्सर. भावेश यावेळेस मात्र आक्रमण धारण करतोय. गेला चेंडू आपण पाहिला फुल टॉस, त्याच्यानंतर हा समोर चेंडू होता बरोबर स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड खेळलाय. इथे देखील षटकार आलाय. यावेळेस चांगला चेंडू आहे. फिल्डिंग चांगली पाहायला भेटते. नॉन स्ट्राईक एंडला धोका वाटतोय परंतु गणेश यावेळेस बॉल अडवण्यासाठी आला होता. बॉलर शिवम पाहायला भेटतोय. एक यंगस्टर आहे. लेफ्ट आर्म बॉलर आपल्याला पाहायला भेटतोय. वापर करावा लागेल. नॅचरल स्विंग दाखवावं लागेल तर कुठेतरी कमबॅक होईल. तिसऱ्या बॉल वरती मात्र धाव आलेली नाही. धावा झाल्यात 42. हा देखील फुल टॉस होता. आडवा बाटनं इथे देखील लपेटलं या चेंडूला आणि तिथे आपण पाहत आहोत बॉल बीट करून चालला एक टप्पा घेऊन. वन बाउन्स ओव्हर द रो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर यावेळेस आलाय दणदणीत खणखणीत चौकार. 22 यावेळेस आपण पाहत आहोत लाजबाब कामगिरी करतो आपल्या संघासाठी. 50+ जायचं आहे हे मनामध्ये टार्गेट ठेवून फलंदाजी होते. धावा झाल्यात 46. 46 धावा. यावेळेस स्क्वेअर कट. इथे देखील लाजबाब टायमिंग. बॉल यावेळेस चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील भावेशचा तडाखा पाहायला भेटतोय. भावेशचा क्लास झळकत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. भावेशच्या बॅटमधून आलाय चौकार. चला बॉलची मागणी होते आणि चौकाराच्या मदतीनं सांघिक हाफ सेंचुरी आपल्याला सारंगपुरी संघाची पाहायला भेटते. धावा झाल्यात 50. 5 बॉल मध्ये 20 धावा खर्च आता या ओव्हर मध्ये झाल्यात. 2 चौकार आणि 2 षटकार. एक डॉट बॉल देखील आला होता आणि आता शेवटचा बॉल. पाहूया टार्गेट कितीचं सेट होईल. आडबा बाटना पुन्हा एकदा यावेळेस देखील खेळलेला हा फटका मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध चेंडू पाहायला भेटतोय. बॉल फेकी होईपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि आता 2 धावा मिळाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न इथे होणार नाहीत कारण महेश अगदी स्किड झाले होते. नॉन स्ट्राईक एंडला होते टार्गेट सेट. धावा झाल्यात या मॅच मध्ये 52 आणि आता करायच्या आहेत या मॅच मध्ये 53चा पाठलाग आई गावदेवी स्पोर्ट्स मोंडुळपाडा संघाला. तत्पूर्वी ऐकूयात आणि देऊयात संधी आमचे डिश ऑपरेटर नितेश भोईर यांना.
बाजूला वाघोबा स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघ असेल, वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघ, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला भेटणार आहे चांदे संघ. या मॅचचा टॉस साठी मी इन्व्हाइट करतो आमचे पाहुणे. या सत्रामध्ये आपण पाहत आहोत प्रमुख अतिथी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहोत ते आमचे संतोषजी गरज साहेब यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. आज वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. या मॅच मध्ये थोडेस हार्ड लक त्यांच्यासाठी मानावं लागेल. सुपर ओव्हर मध्ये पराभूत झाले त्यांनी, त्यामुळे स्पर्धेच्या बाहेर आहेत, परंतु स्पर्धेवरती अतोनात प्रेम त्यांचं आहे आणि त्याचमुळे आज पुन्हा एकदा आम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला भेटले. चला टॉस साठी दोन्ही संघ कॅप्टन, बोथ टीम कॅप्टन लवकरात लवकर या. यावेळेस वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. चांदे संघ आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. आणि मॅचला यावेळेस देखील सुरुवात आपण करणार आहोत. टार्गेट सेट झालेले आहेत 52, 52 झाले त्यांनी करायचे 53 धावा. जयेश विदे सर आपण मॅच झाली की समालोचन कक्षाच्या समोर या. यस, चला आपण या मॅच कडे वळूयात. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील या इनिंग साठी आणि या मॅच साठी. टार्गेट 53 धावसंख्येचं महत्वाचा मॅच आहे दोन्ही संघासाठी. सामना जिंकावाच लागेल. चांदे संघ आपल्यासाठी ऑफिशियल हा पुकार असेल, हे लक्षात घ्या. टॉस साठी लवकरात लवकर आपण यायचं आहे. 4 ओव्हर मध्ये 53 धावा काढायच्या आहेत आणि सलामीवीरची जोडी आपल्याला पाहायला भेटेल अर्जुन आणि अजय. यावेळेस बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला भेटेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आदित्य हा खेळाडू पाहायला भेटतोय. ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या टीमचा. फिल्डिंग सेट झालेली आहे आणि मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू समोर आहे अजय. पहिलाच बॉल फुल टॉस होता. खराब चेंडू वरती मोठा समाचार, सही नसीहत बडा धमाका. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू वरती पहिला वार, चेंडू सीमा पार, पहिला चौकार. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर हा पाहत आहोत चेंडू यावेळेस बॉडी लाईन वरती टाकला होता. अजिंक्य गोलंदाजी, आदित्य गोलंदाजी करतो आणि यावेळेस अजय सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॉल अगदी घोषांकित एरियामध्ये. तिथे पाहायला भेटते एक सिंगलच्या मदतीने धावा झालेला आहे. टोटल 5 धावा. 22 सिंगल आपल्याला पाहायला भेटली. आणि बॅटकट, ओके बॅटकट सांगतायत पंच, आणि इथून 5 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतायत. हा देखील चेंडू समोर होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढला फिल्डर. यावेळेस देखील थोडेसे दूर दिसत आहेत, परंतु मोहन यावेळेस चेंडू पर्यंत पोहोचला. बॉल फेकी होईपर्यंत 2 धावा सहज कॅरी होऊ शकतात. यस, या 2 धाव संख्येच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती पाहायला भेटतायत. सुरुवात अगदी आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये देखील, या इनिंग मध्ये देखील चांगली झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. हे मैदानाचं आपण पाहिलं तर काही गोलंदाजांनी या विकेटवरती आपलं हाहाकार माजवलेला आहे, आपलं नाव लौकिक केलेलं आहे, आणि काही फलंदाजांनी देखील हे मैदान आपल्या नावावरती करण्याचा प्रयत्न देखील केलाय. सरळ खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. हा देखील फटका चांगला आहे सरळ रेषेमध्ये. यावेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज मॅक्सिमम. यावेळेस आलेला हा उत्तुंग षटकार अर्जुनच्या बॅटमधनं यावेळेस आपण पाहत आहोत षटकाराला. पहा अगदी स्लॉट मध्ये चेंडू घेतला गेला, पार्किंग लॉट मध्ये गेला, आणि टॉस कडे आपण वळूयात. टॉस होतोय चांदे विपक्षामध्ये वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा या 2 संघादरम्यान पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. लोवर फुल टॉस. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. बॉल स्टॉप होणं गरजेचं होतं. महेशनं बॉल स्टॉप केला आणि धाव मिळवू शकलेली नाहीत. धावा झालेल्या आहेत टोटल 13.
13 धावा धावफलकावरती आहेत आणि आता शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. फुल टॉस पुन्हा एकदा परभणी स्वीकारली आहे दोन्ही हातांनी. बॉलला फेकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस देखील आलाय षटकार. एकोणावीस धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. कामगिरी हवी तशी गोलंदाजाकडनं झालेली नाहीत या मॅच मध्ये. आदित्य थोडासा महागडा ठरला या मॅच मध्ये. टोटल धावफलक पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा. 53चा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. गावदेवी स्पोर्ट्स मोहंडुळपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना 2 षटकार आपण अजयच्या बॅटमधनं पाहिले. एक षटकार अजयच्या बॅटमधनं एक चौकार आणि अर्जुनच्या बॅटमधनं 2 षटकार च्या मदतीने धावा झाल्यात 19. आणि आता जो टॉस झालाय त्या टॉस मध्ये आपण पाहत आहोत चांदे संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करायचे आहे वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाला. हा पुढचा सामना असेल. यावेळेस देखील स्लॉट मध्ये चेंडू आहे. जाईल पार्किंग लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. काय लाजबाब स्ट्रोक पाहायला भेटलाय. अगदी धुवाधार पारी पाहायला भेटते. दोन्ही एंडनं मात्र काउंटर अटॅक चढवला गेला या मॅच मध्ये. कारण टार्गेटच तसं आहे. अगदी ज्या पद्धतीने टार्गेट सेट झालेला आहे सारंगपुरी संघाकडनं त्याच पद्धतीनं इतका जबाब पत्थर से देत असताना आपल्याला आई गावदेवी मोंडुळपाडा संघ देखील पाहायला भेटतोय. षटकाराच्या मदतीने धावा झाला आता टोटल 25. 53चा पाठलाग करतायत. मोहनचं देखील भव्य स्वागत या मॅच मध्ये झालंय या षटकारानं. आणि षटकार ठोकलेला फलंदाज आपल्याला अजय या मॅच मध्ये पाहायला भेटतोय. यावेळेस इनसाइड आउट हा देखील फटका चांगला आहे. फिल्डर आहेत आणि यावेळेस थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला भेटते भावेश कडनं. बॉल फेकी होईपर्यंत आपण पाहत आहोत की पुन्हा यावेळेस देखील धावा एकच सिंगल काढली जाते. सिंगलच्या मदतीने धावा झाल्या जातात 26. अजून देखील 27 धाव संख्येची गरज असेल. म्हणजे अर्धा पल्ला इथून गाठलेला आहे या 8 बॉल मध्ये. चांगली फलंदाजी होते. पुन्हा एकदा आडबा बॅटनं लॉफ केलंय. बॉल जाईल आता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खाली क्षेत्र स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आलाय अर्जुनच्या बॅटमधनं चौकार. 30 धावा आता धाव फलकावरती हवा आहेत. आता 23 धाव संख्येची गरज. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा दिसतो. आणि मी म्हणालो होतो की दोन्ही बाजूला काउंटर अटॅक चढवला गेलेला आहे. दोन्हीही बाजूने आपण पाहत आहोत की मोठ्या फटक्यांची अगदी पाहत आहोत की सातत्यानं हेच प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडनं राहिलेत. 18 वरती अर्जुन खेळतोय आणि 12 वरती अजय खेळतोय. आता कदाचित विकेट मिळू शकते. यावेळेस फिल्डर आहेत. जजमेंट चांगलं दिसतंय विकेट किपर कडनं. झेल पकडला गेला आणि आता बॅट्समन आउट. पहिला विकेटचं पतन. सगळ्यात महत्वाची विकेट. इथे विकेटचीच गरज होती. कमबॅक करण्यासाठी विकेट घेणं गरजेचं होतं आणि आता हे कमबॅक करत असताना मोहनच्या खात्यामध्ये मिळालेली विकेट. आणि अर्जुन हा फलंदाज यावेळेस डगआउटला गेला. नवीन फलंदाज सागर. धावा झाला टोटल 30. उर्वरित 14 बॉल मध्ये हवा आहे 23 धावा. 14 चेंडू 23.
34 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 14 बॉल मध्ये हवाय 23 धावा. आणि आता स्ट्रायकर एंडला सागर. यावेळेस देखील इनसाइड आउट खेळायचं होतं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत. जजमेंट आता चांगला आहे. एक टप्पा घेऊन बॉलला उचललं गेलं. बॉल फेकी होतं आणि तत्पूर्वी संधी होती दोन्ही फलंदाजांना सिंगल काढण्याची. मिळालेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं आता धावा झाल्यात 31. 13 बॉल मध्ये हवा आहेत 22 धावा. चांगला सामनाकडे आपण पाहत आहोत आणि एक रोमहर्षक सामना, एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला भेटते. मिस टायमिंग इथे देखील विकेट मिळेल का पाहूयात. फील्डर थोडेसे दूर राहिलेत. बॉल फेकी होईपर्यंत आता पुन्हा एकच धावसंख्येचा प्रयत्न चालवला गेलाय. कॉल कॉम्बिनेशन कोणती जोखीम पत्करण्याचा प्रयत्न दिसलेला नाहीत. पुन्हा एकदा स्ट्राईक अजयकडे राहील आणि आता 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावा झाला टोटल 32 आणि आता करायच्या आहेत 12 बॉल 21. 12 चेंडू 21. चला तर वेळ विलंब, वेळ थोडेसे कमी खर्च करा. 1 मिनिटाचा यस ड्रिंक्स ब्रेक घेतला गेला मैदानाच्या आतमध्ये. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. 2 ओव्हर मध्ये 32 धावा म्हणजेच काय इथून चांगला पाठलाग आतापर्यंत चालवला गेलाय. आई गावदेवी स्पोर्ट्स मोंडुळपाडा संघाकडनं. आता राहिलेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हवा आहेत 21 धावा. बॉलर आपल्याला पाहायला भेटेल भरत. पहिला चेंडू वेगामध्ये टाकायचा होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस विकेट बहाल कदाचित करण्याचा प्रयत्न हा दिसलाय आणि महत्वाचा खेळाडू आपण पाहत आहोत अजय यावेळेस होता आउट. अजय फलंदाज आपण पाहत आहोत रनआउटच्या स्वरूपामध्ये. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला आउट झाला आणि आता गणेश हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. उर्वरित पाहायला गेलं तर 11 बॉल मध्ये हवा आहेत 21 धावा. स्ट्रायकर एंडला आता आपल्याला पाहायला भेटेल सागर आणि गणेश. 2 ओव्हर मध्ये तब्बल 32 आला होता आणि ते देखील अति महत्वाचे खेळाडू आपण पाहायला गेले तर मोहन आणि आदित्यवरती हल्लाबोल झालेला होता आणि या ओव्हर मध्ये भरतला यावेळेस कमबॅक करणं गरजेचं होतं. विकेट मिळाली. समोर चेंडू यावेळेस फ्लॅटेस्ट स्ट्रोक आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस. यावेळेस एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगतायत चौकार. चौकाराच्या मदतीने आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतील. 36 धावा धाव फलकावरती आहेत. 10 बॉल मध्ये हवा आहेत आता 17 धावा.
चांगला सामना रंगतोय. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना कदाचित जाऊ शकतोय, कारण दोन्ही बाजूला फाईट भरपूर चांगली पाहायला भेटलेली आहे. हा फटका आपण पाहत आहोत. अगदी यावेळेस थोडं जर डिस्टन्स अजून कव्हर झालं असतं तर षटकार देखील मिळू शकला असता, परंतु फ्लॅट स्ट्रोक होता आणि ते चौकार मिळाला. पुन्हा एकदा समोर चेंडू होता, उंच गेलाय, लांब किती गेलाय पाहावं लागेल. फिल्डर आहेत भावेशनं झेल पकडलाय लॉंग ऑनला आणि आता धक्का दिलाय मोंडूरपाडा संघाला. तिसरा फलंदाज सागर आउट. ही विकेट अति महत्वाची होती सारंगपुरी संघासाठी, कारण मॅच अगदी क्रुशल पाहायला भेटतो. क्रुशल मोमेंट मध्ये आपण पाहत आहोत. महत्वाची इथून झेल पकडली गेली भावेशकडनं आणि आता धक्का तिसरा लागलाय. 36 वरती 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. छत्तीस वरती 3 फलंदाज बाद. पुन्हा एकदा भरत. अर्ध्या विकेट वरती पिचिंग होता हा चेंडू. पुन्हा झेल उडाला आणि जजमेंट चांगलं दिसतंय. अजून एक विकेट यावेळेस मिळालेली आहे. यस, राहुल यावेळेस हा फलंदाज आउट झालेला आहे आणि आता या ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉल वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट, त्यानंतर आलेला चौकार आणि लगातारच्या अजून 2 विकेट आलेत. म्हणजे आता या ओव्हर मध्ये गळती लागलेली आहे. चार चेंडू झालेले आहेत. 36 धावा, 4 विकेट गेलेत. राहिले आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये हवायत आता 17 धावा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. इथे देखील झेल बादची संधी आलेली आहे आणि यस मोहन झेल पकडला. बॅट्समन अजून एक आउट. केतन आला आणि केतन गेलाय. 3 चेंडू वरती 3 विकेट आलेत. पहा जरी इथून आपण पाहत आहोत मॅन ऑफ द मॅच असेल, त्याच्यानंतर विकेट हॅट्रिक असेल, 3 चेंडूवरती 3 षटकार, 3 चेंडूवरती 3 चौकार आले, तरी देखील श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स खर्डी यांच्याकडनं लकी कुपन दिले जाणार आहेत. तर हे एक लकी कुपन आपण यावेळेस गोलंदाज भरतला देखील देणार आहोत. भरत मॅच झाल्यानंतर आपण लकी कुपन घेऊन जायचं आहे. यावेळेस ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर झाले, 36 धावा आणि आता उर्वरित 6 बॉल मध्ये हवा आहेत 17 धावा. 6 चेंडू 17 धाव संख्येची गरज. 4च धावा देत असताना या ओव्हर मध्ये आपल्याला खर्च होताना पाहायला भेटला आणि आता 6 बॉल 17. मॅच आता फसत चाललाय. कुठेतरी आपण पाहायला गेलं तर सुरुवात चांगली होती. तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा पलटवार. तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय सारंगपुरी संघाने आणि आता 6 बॉल 17 धाव संख्येची गरज. चव्हाण सर, आपण कुठे असाल? लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क आपण साधा. पाच चेंडू 17. शॉर्टअप लेंथ होता, दुर्वर्ण खेचायचं होतं या फटक्याला. यावेळेस देखील झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. जयेश विदे सर यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती दिसत आहेत. उर्वरित आपण पाहायला गेलं तर कामगिरी मात्र चांगली झालेली आहे. दोन्ही बॉल डॉट बॉल पाहायला भेटले. 4 बॉल मध्ये आता 17. समोर फटका आहे, फिल्डर आहेत. यावेळेस त्याला बीट करून बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि इथे आलेला हा चौकार. चौकाराच्या मदतीने आता 40 धावा झालेल्या आहेत. 13 बॉल मध्ये आता 3 चेंडू 13. 3-13चं समीकरण पाहायला भेटतं आणि यावेळेस
पुन्हा एकदा आमचे चव्हाण सर आता या कॉमेडी बॉक्स मध्ये जॉईन होतील. अगदी पुन्हा एकदा आवाज हा तुम्हाला सातत्याने स्पर्धेमध्ये ऐकायला भेटेल. 3 बॉल 13. पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सेफ फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस देखील आलाय उत्तुंग आसमानी ठोला षटकार आणि आता 2 बॉल मध्ये हवाय 7 धावा. गणेश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जे 2 डॉट बॉल झालेले होते त्याची आता भर काढली जाते. आता 2 बॉल 7. मॅच ऑन, गेम ऑन. गौरव गायदरेकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज एका षटकाराला. यावेळेस बॅटल पॅड मध्ये बॉल चालला बॉडी लाईनच्या बाहेर. इट इज मॅक्सिमम बिग वन षटकार. यावेळेस देखील षटकार आल्याने आता स्कोर लेवल आता काय स्कोर झालाय लेवल, स्कोर लेवल आणि आता 1 बॉल 1 ची गरज. मॅच होता कुठे, मॅच चाललाय कुठे आणि आता सगळ्याकडे चर्चा होत राहिलेली आहे. चर्चेचं सत्र बनलं गेलंय आणि त्याचं कारण राहिलंय लगातार 2 षटकार ठोकलेत आणि आता 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. गौरव गायदरे साहेब आपले पैसे घेऊन या आपण. एक बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. व्हॉट अ मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो असं मी म्हणालो होतो आणि आता शेवटच्या बॉलवरती काय 1 बॉल मध्ये 1 धावसंख्येची अजून गरज आहे. सामना संपलेला नाही, पाहूयात. 1 बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज. 1 डॉट बॉल मॅच विन होऊ शकते, 1 सिंगल मॅच विन होऊ शकते, परंतु पाहूयात कोणता सामना जिंकेल. चला, वेळ जास्तचा खर्च करू नका, लक्षात घ्या वेळ विलंब करायचा नाही आहे. वेळेची लिमिट आहे आपल्याला या स्पर्धेमध्ये. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. Who will win this match? 1 बॉल 1 धावसंख्येची गरज आणि फेकला हा डॉट बॉल. वाह, काय सामना रंगलाय. निर्धाव चेंडू आणि इथून सामना जिंकलाय सारंगपुरी संघानं. अभिनंदन सग सारंगपुरी. आणि तसे साडलक आई गावदेवी मोंडुलपाडा संघ. आणि जशी पुढच्या मॅचला सुरुवात होईल तसं आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधलं बदलाव करत आहोत आणि पुन्हा एकदा ऐकणार आहोत आपण चव्हाण सरांचा आवाज. तत्पूर्वी धन्यवाद. थँक्यू.